हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण उपवासासाठी साबुदाणा वडे बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण 1 वाटी साबुदाणा 1 रात्र पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। अशा प्रकारे साबुदाणा आपले चांगले भिजलेले आहेत। तसेच 2 ते 3 बटाटे आपण बॉईल करून घेतले आहेत। त्या बटाट्यांची आपण अगोदर साल काढून घेऊया आणि त्याच्यानंतर ते बटाटे हाताने चांगले मॅश करून घ्यायचे आहेत। वडे बनवण्यासाठी 7 ते 8 हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे टाकून आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। आता एका बाउलमध्ये आपण अगोदर साबुदाणा काढूया। त्याच्यानंतर एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। नंतर आपण मॅश केलेला बटाटा त्याच्यामध्ये टाकून घेऊया। नंतर बारीक केलेली हिरवी मिरची आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि चवीपुरते थोडेसे मीठ टाकून आता हे मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल तापत ठेवणार आहोत। त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण त्याचे हाताने गोळे तयार करून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक छोटेसे होल पाडूया। म्हणजे अशा प्रकारे आपण साबुदाणा वडे तयार करणार आहोत। अशाच प्रकारे वडे तयार करून घ्यायचे। तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये आता आपण हे वडे सोडूया आणि वडे चांगले तळून घेऊया। अशाच प्रकारे खरपूस आपल्याला वडे तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत। असे हे उपवासाचे साबुदाणा वडे आपल्या इथे तयार झाले आहेत। अशा प्रकारे साबुदाणा वडे एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशा प्रकारे झटपट आणि टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब देखील करा। थँक्यू।